नमस्कार मित्रांनो, मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो। तर आज आपण आलो आहोत आंबोरा ब्रिज पाहायसाठी आणि आज आहे संडे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इथे। पाहू शकता खूप गाड्या आहेत, पार्किंग अर्धा किलोमीटर पासूनच गाड्या लागलेल्या आहेत पार्किंगसाठी। आणि ह्या पुलावरून कार जाऊ नाही देत त्या साईडला, कारण याचा इनॉग्रेशन अजून व्हायलाच आहे। गाड्यांची पार्किंग पहा किती आहे तर। का हे आहे पुलाची सुरुवात इथपासून। चैतन्येश्वर मंदिर आहे इथं। काही काही कार अशा इथे आलेल्या आहेत वरती, कशा आल्या तर माहित नाही, पण कारला इथे एंट्री नाही सध्या। इकडे एक छोटासा मंदिर आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं इकडेचा व्हिडिओ। इथे बॅरिगेड लावलेले आहेत, म्हणजे इथपर्यंतच फक्त कार येऊ शकते, त्या साईडला एंट्रीच नाही आहे कारसाठी। वाव, हाय मित्रांनो, इंडियाज बेस्ट स्काय व्ह्यू गॅलरी ब्रिज। पण ते या बीडमध्ये नाही जमत, बाईकला एंट्री आहे वाटते। म्हणजे बाईकने आपण जर आलो तर ह्या साईडच्या त्या साईडला जाऊ शकतो आरामात, पण फोर व्हीलरसाठी काही चान्सच नाही आहे बिलकुल इकडे। आणि गिट्टी गिट्टी काऊन ठेवला इथे? गिट्टी काऊन ठेवली आहे अशी? हे बघा असे केबल आहेत मस्त मस्त बढिया, आणि हे लॅम्प मस्त लावलेले आहेत। ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय, आंबोरा हे ठिकाण भंडाऱ्यावरून 25 ते 27 किलोमीटरवर आहे आणि नागपूरवरून 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही कोणत्याही मार्गाने येऊ शकता। हाच आहे मित्रांनो बिचातला कॉलम, यालाच म्हणतात स्काय व्ह्यू गॅलरी व्ह्यू। सर्वात टॉपवरती कॅन्टीन राहणार आहे आणि तिथं मस्त चहा वगैरे नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता। आणि वर जाण्याची सोय म्हणजे लिफ्ट आहे बढिया दोन्ही साईडला। असे इंडियामध्ये खूप सारे आहेत पूल, पण स्पेशल पूल म्हटलं तर हाच आहे स्काय व्ह्यू गॅलरी व्ह्यू। आणि तो आहे तिकडे चैतन्येश्वरचं मंदिर। हा बघा मित्रांनो, या साईडने मस्त वाटते बढिया, कारण की याच्यावर प्रकाश पडत आहे म्हणून त्या साईडने चांगला नव्हतं वाटत। थँक्यू। आपले व्ह्यूअर्स भेटले होते।
खूप जबरदस्त आहे मित्रांनो. आणि जेव्हा हा पूर्णपणे चालू होईल तेव्हा बहुत मस्त मजा येणार आहे, कारण की वरती जायला मिळेल लिफ्टवरून. आणि हाच तो आहे चैतन्येश्वरचं मंदिर. आणि तो माउंटेन पहा मित्रांनो, किती मस्त कटिंग केलेला आहे. असं वाटते की दररोज हवा पाणी ह्याच्यामुळे कटिंग हो असा झालेला आहे हा. आराम से ब्रिज का काम अभी बाकी है. लवकर या आज तू दौड़ सकता है. हा आहे वेलतूर रोड. हा जाते सरळ वडोदा मार्गे. आणि ह्या साईडला आहे मंदिर. इकडे आखरी स्टॉप आहे मंदिराकडे. आणि ह्या साईडला आहे आपला भंडारा जिल्ह्याला जायचा रस्ता, म्हणजे पहिला रोड. हे इकडे मंदिराची पार्किंग आहे. आणि इकडे हरिकृपा भोजनालय, झुणका भाकर म्हणजे खाण्यापिण्याची सगळे सोयी आहेत. आणि हा आहे गन्ना ज्यूस झुणका भाकर सेंटर. म्हणजे झुणका भाकरचे जास्त सेंटर आहे तिकडे. झुणका भाकर कोणाकोणाला माहीत आहे तर कमेंट करून सांगाल. आधी झुणका भाकर खूप चालायच्या, पण एवढ्या दिवसानंतर आता या ठिकाणी भेटल्या झुणका भाकर. हेच लाईट आहेत, हे सोलरवाले लाईट असतील. हे दिवसानं पण चालू आहेत, म्हणजे सोलर लाईट आहेत. आणि हेच रात्री मस्त वाटते ह्याच्यामुळेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला रात्रीचा पण व्ह्यू दाखवेन. आणि हे बाल्कनी आहे. म्हणजे जेव्हा या पुलाचा इनॉग्रेशन होईल त्याच्यानंतर ह्या फुटपाथवरूनच आपल्याला चालणे आहे. म्हणजे पायीवाल्यांसाठी हाच रस्ता आहे, कारण तिकडे सगळ्याच गाड्या चालतील. आज तो केबल आहे.